माऊलींचं चरित्र तुमच्या समोर प्रवचनाच्या माध्यमातून आम्ही ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत। माऊली ज्या पद्धतीने ही बुद्धी देतील त्या पद्धतीने प्रवचन सांगण्याचा प्रयत्न करतो। प्रथम दिवशी कल्याणीताई बारबले यांनी माऊलींच्या पूर्वजांविषयी माहिती सांगितली। द्वितीय दिवशी राधिकाताई डोक यांनी विठ्ठलपंतांचा विवाह आणि त्यांची यात्रा सांगितली। तृतीय दिवशी म्हणजेच काल ओविताई आर्वीकर यांनी माऊलींचा जन्म, माऊलींनी रेड्यामुखी वेद कसा बोलविला यांच्याविषयी माहिती सांगितली। आणि आज चौथ्या दिवशी मी तुम्हाला माऊलींची तीर्थयात्रा सांगणार आहे। प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी पांडुरंगाच्या चरणी, श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री सुदाम महाराज हिंगे तथा गुरुवर्या हरिभक्तपरायण स्वरांजलीताई हिंगे माझ्या मातापित्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि प्रवचन रूपी सेवेला प्रवृत्त होते। एक वेळेस पंढरपूरला संत संमेलन भरले होते। त्या ठिकाणी सर्वच संत उपस्थित होते। गोरोबा काका, चोखमेळा, निवृत्ती दादा, ज्ञानेश्वर माऊली, सोपानदेव, मुक्ताबाई। पण तिथे सर्वात उशिरा आले ते नामदेव महाराज। आणि ज्यावेळेस नामदेव महाराज आले त्यावेळेस उठले निवृत्ती संतांच्या दर्शना। ज्यावेळेस नामदेव महाराज आले तेव्हा सर्व संत उभे राहिले, नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं। सर्वांनी नामदेव महाराजांच्या भोवताल प्रदक्षिणा मारली। त्यावेळी नामदेव महाराजांना अहंकार निर्माण झाला। नामा म्हणे काय वंदू त्यांचे चरण, मज पाशी असे परब्रह्म। नामदेव महाराज म्हटले, मी काय त्यांचं चरण लागू, माझ्या सोबत पांडुरंग प्रत्यक्ष असतो, मला त्यांच्या पाया पडायची आवश्यकताच नाही। त्यावेळेस निवृत्ती दादा म्हणाले, अगं मुक्ताई, हे नामदेव महाराज आहेत, यांचं दर्शन घे। तेव्हा मुक्ताबाई म्हटले, मने मुक्ताबाई लागे ना दर्शन, मने मुक्ताबाई लागे ना दर्शन, मने मुक्ताबाई लागे ना दर्शन, मने मुक्ताबाई लागे ना दर्शन। आदि अभिमान दूर करा, आदि अभिमान दूर करा, आदि अभिमान दूर करा। मुक्ताबाई म्हटले, मी त्याच वेळेस त्यांचं दर्शन घेईल ज्यावेळेस त्यांच्यामध्ये जो काही अहंकार निर्माण झालेला आहे तो नष्ट होईल। त्यांच्यासोबत पांडुरंग परमात्मा सतत असतात, तरी सुद्धा यांना पांडुरंगाचा एकही गुण लागला नाही। मराठीत म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण तरी लागला। पण नामदेव महाराजांना दोन्हीही लागले नाही। पांडुरंगासारखे कामधेनू दैवत त्यांच्या जवळ आहे। आवडी पंढरी भीमा पांडुरंग,